नमस्कार. आज आपण बनवत आहोत टिफिन सिरीजची 5वी रेसिपी. आपण बनवत आहोत लेमन राईस. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. ही झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही सकाळी उठून झटपट अशी बनवू शकता आणि टिफिनला देऊ शकता. मुलांना हा राईस फार आवडतो. याची टेस्ट फार छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आपण लेमन राईससाठी इथे 1 बाउल आपण राईस शिजवून घेतला आहे. याचं शिजल्यानंतरचं वजनी प्रमाण आहे 400 ग्राम आणि असं बघायला गेलं तर हे एक मोठा बाउल आहे हा. ते आपल्याला हा जो आपण राईस घेतला आहे तो मी आज वाडा कोलम घेतला आहे. तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता. फक्त या ठिकाणी बासमती राईसचा वापर करायचा नाही. आपण इथे हा राईस शिजून घेतला आहे. त्या जागी जर आपण बासमती राईस वापरला तर बासमती राईसला लेमन राईसचा प्रॉपर असा फ्लेवर येत नाही, कारण त्याला ऑलरेडी वास असतो. त्यामुळे आपल्याला तिथे नॉर्मल राईसच वापरायचा आहे. राईस आपल्याला अशा प्रकारे सुट्टा सुट्टा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1.5 लिंबाचा रस काढून घेतला आहे. त्यानंतर इथे आपण थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे काजू घेतले आहेत. या दोघांचं वजनी प्रमाण आहे 25 ग्राम. इथे आपण 4 चमचे तेल घेतलं आहे. आपण नॉर्मल तेल घेतलं आहे. तुम्ही तिळाचं तेलही घेऊ शकता, त्याचा अजून चांगला फ्लेवर उतरतो. त्यानंतर आपण 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. 1 चमचा मोहरी घेतली आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल या साहित्यामध्ये मगाशी तर जिरे होतं, मग आता मोहरी कशी? तर मला मोहरीच घ्यायची होती, चुकून जिरे आलं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मी आता हे चेंज केलं आहे. 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि मीठ घेतलं आहे. ती चवीनुसार आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर आपण इथे 3 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यातली 1 मी तोडून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याही कापून घेतल्या आहेत. अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी हे 4 चमचे तेल ॲड करणार आहे. तेलावर आपल्याला 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. त्यानंतर 10 ते 15 कढीपत्त्याची पाने ॲड करायची आहेत. त्यानंतर 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ ॲड करायची आहे. डाळी आपल्याला थोड्याशा तेलावर परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला थोडासा असा ब्राऊन कलर आला पाहिजे. आपल्याला यामध्ये काजू आणि शेंगदाणे ॲड करायचं आहे. या दोघांचं वजनी प्रमाण 25 ग्राम आहे. हेही आपल्याला खरपूस रंगावर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी या 3 मिरच्या ॲड करणार आहे. आपण सुक्या मिरच्या ॲड केल्या आहेत. आता आपण हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत. आता हे आपल्याला सगळं एकदा परतून घ्यायचं आहे. आपण हे सगळं फोडणीमध्ये ॲड केल्यावर याचा छान असा वास येतो. आता यामध्ये आपल्याला आपण घेतलेलं हे लेमनचं ज्यूस ॲड करायचं आहे. मी पूर्ण गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे, फास्ट अजिबात केलेली नाही. तुम्हीही लेमन राईस बनवताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा. आता यामध्ये मी हळद ॲड करणार आहे. हळद आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. हळद आधीच ॲड करायची नाही, सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर आपल्याला हळद ॲड करायची आहे, नाहीतर हळदीचा रंग चेंज होऊ शकतो. आता आपल्याला यामध्ये राईस ॲड करायचा आहे. आता पूर्ण राईस मी यामध्ये ॲड करणार आहे. पूर्ण राईस मी यामध्ये ॲड केला आहे. आता मी मीठ ॲड करणार आहे. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड करणार आहे आणि आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण राईस आपला मिक्स करून तयार आहे, तुम्ही पाहू शकता.
व्यवस्थित असा फोडणीमध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला राईस एकदा जवळून दाखवते, छान असा तयार झाला आहे। आता आपण हा राईस टिफिन बॉक्समध्ये काढून घेणार आहोत। लेमन राईस मी एकदा तुम्हाला जवळून दाखवते। हा जेवढा दिसायला छान दिसतो तेवढा टेस्टलाही छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मुलांना फार आवडतो। लेमन राईस आता आपण टिफिन बॉक्समध्ये अरेंज करणार आहोत। राईस आपण पूर्ण टिफिन बॉक्समध्ये अरेंज करून घेतला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की लेमन राईस बनवून बघा, मुलांना फार आवडतो। पूर्ण टिफिन फिनिश होऊनच येईल। ह्या राईसला लिंबाची छान अशी टेस्ट येते। थंड झाल्यावर हा राईस अजून छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। लेमन राईस टिफिन बॉक्ससाठी तयार आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि मुलांना नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।